म्हणजे दादांचा उल्लेख केला तुम्ही, आता तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तुमच्या मतदारसंघाचे, तुम्ही दादांना आधीही बघतायत, आता सत्तेतही बघतायत, सत्तेत तुम्ही मागच्या टर्मलाही बघतायत, नव्या टर्ममध्ये बघतायत. काय तुम्हाला तुमच्यासोबतचे दादा आणि इकडचे दादा काय फरक जाणवतो? वैयक्तिक त्यांच्या काही प्लस पॉईंट्स आहेत, अजितदादांच्या प्लस पॉईंट्स आहेत, अजितदादांची प्रशासनावर उत्तम पकड आहे. मला पॉलिटिकली तुम्हाला काय फरक जाणवतो त्यांच्या दादांचा? इकडचे दादा राजकारणी, तिकडचे दादा राजकारणी. इकडचे दादा राजकारणी, तिकडचे दादा राजकारणी, मला असं वाटत नाही की एवढा एक तर खरं तर अनुभव आहे. अपार्ट फ्रॉम पार्टी लाईन्स तुम्ही याचा एकदा शांतपणे जर विचार केलात तर एक 35 वर्षापेक्षा जास्त ज्या माणसाचा राजकीय अनुभव आहे, त्यांच्या कामकाजात किंवा कार्यशैलीत काही फार फरक पडला असेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट मात्र आत्ता सरकार जे आलेलं आहे, आत्ता जे महायुतीचं सरकार आहे, याविषयी अनेक प्रश्नचिन्ह मात्र नक्की निर्माण होतात. ते म्हणजे की एवढ्या मॅन्डेटने आलेलं जे सरकार आहे, एवढ्या मॅन्डेटने आलेल्या सरकारचं कामकाज म्हणावं तसं सुरू असताना आपल्याला दिसत नाही. हे महाराष्ट्रात प्रत्येक जण म्हणतोय. किंवा आलेले जे काही प्रॉमिसेस होते त्यातले जे निर्णय बदलावे लागत आहेत सतत. मग लाडक्या बहिणीच्या जवळपास 9 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरल्या. मग हा प्रश्न लाडक्या बहिणी विचारतील ना हो, किंवा आमचं मत पण अपात्र आहे का? म्हणजे आम्हाला आमचं मत जेव्हा पाहिजे होतं तेव्हा पात्र होतो, आता सत्ता आली तर आम्ही अपात्र. जेव्हा मत पाहिजे होतं तेव्हा एसटीचा प्रवास मोफत होता, आता एसटीचा प्रवास मोफत नाही. जेव्हा मत पाहिजे होतं तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणताना कृषी मंत्री इतकं दुर्दैवी विधान करतात. मग हे जेव्हा सरकारचा परफॉर्मन्स जेव्हा समोर येतो ना, त्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आणि मग दादांसारखा एखादा प्रशासनावर, तुम्ही अजितदादांविषयी प्रश्न विचारला म्हणून म्हणतो, दादांसारखा एखादा प्रशासनावर कमांड असणारा जो एक नेता आहे, राजकारणाचा एक घटक म्हणून माझ्यामध्ये सुद्धा हे कुतूहल आहे की हे त्यातून आता दादा कसा मार्ग काढणार आहेत. कारण तुम्ही आत्ताच जर बघितलं असेल तर मागच्या अर्थसंकल्पातली फक्त 43% रक्कम खर्च झालेली आहे. 15 फेब्रुवारी नंतर नवीन कुठल्याही कामांवर रिस्ट्रिक्शन्स आलेल्या आहेत. तुम्ही सातत्यानं जर बघत असाल तर मागच्या सरकारमधल्या अनेक निर्णयांवर आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही काठ मारतायत. अनेक कंत्राटं ही रद्द होत आहेत. या सगळ्याच्या मागे काय लपलंय, काय दडलंय? किंवा अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्र्यांचे OSD नेमताना सुद्धा जो निकष लावलाय, मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणायचंय का की मागच्या सरकारमध्ये इथे काहीतरी गडबड झालेली आहे आणि मग त्याच कामाचा दाखला देऊन जे सत्तेत आले आहेत, मग ही सगळी नैतिकता कुठे राहते? परवाच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्र्यांचं जे विधान आहे, हे विधान मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला साजेसं आहे का? पुन्हा माननीय कृषी मंत्र्यांनी जे सांगितलं की आम्हाला पहिल्याच कॅबिनेट मिटिंगला मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलंय, हे सांगितल्यानंतर हे सरकार नक्की कोणत्या दिशेने जाणार आहे? हे निर्णय का फिरवतायत? आता वीज दरवाढीचा प्रश्न आहे, पाणीपट्टी वाढीचा प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर जी हेवी कॉस्ट झालेली आहे, म्हणजे कंत्राटदारांचे जवळपास 89,000 कोटी ही बिलं थकीत आहेत. ठिकठिकाणी कंत्राटदार याची आंदोलनं करतायत. सो इतर गोष्टींपेक्षा राज्य नेमकं कोणत्या दिशेने जाणार आहे हे बघणं तितकंच इंटरेस्टिंग आहे.